तर चला, असा परफेक्ट ढोकळा खायचा असेल आणि बनवायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. रेसिपी आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. किती सुंदर आपला ढोकळा दिसत आहे पहा, खूपच छान झाला होता. तर म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करावी. तर सर्वात आधी एका वाटीमध्ये 1 चमचा लिंबू सत्व, 2 चमचे साखर आणि थोडंसं पाणी घातलं. त्याच्यानंतर त्याला साईडला ठेवून एका पातेल्यामध्ये बेसन पीठ, थोडंसं रवा, चवीनुसार मीठ आणि हळद घातली. आणि जे आपण पाणी केलेलं होतं लिंबू सत्व आणि साखरेचं, ते थोडंसं घालून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पाणी ते घालून घ्यायचं. त्यानंतर मस्त असं फेटायचं. खूप छान असा आपला ढोकळा तयार होतो. माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप फेस्ट असा तयार झाला होता. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. गुठळ्या राहिल्यावर आपला ढोकळा जो आहे व्यवस्थित फुलणार नाही. तर बघा, व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असं फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये. खूप छान आपला असा ढोकळा तयार होतो. पीठ आपलं तयार आहे, ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. लगेच एका कुकरमध्ये मी स्टँड आणि पाणी घातलं. त्याच्यानंतर 1 इनो पोळी आपल्या बॅटरमध्ये टाकली आणि एका कुकरच्या भांड्याला मी तेलाने ग्रीस करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे आपलं बॅटर सर्व टाकून घेतलं. मस्त असं आपला ढोकळा स्टीम करायला ठेवला आणि तयार आहे आपला ढोकळा. अगदी 10 ते 15 मिनटात तयार होतो. मस्त अशी त्यावर फोडणी घालायची आणि एन्जॉय करायचा. कसा दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि खूपच छान असा आपला ढोकळा तयार आहे. बघा, तुम्ही बघू शकताय, एकदम फ्लफीस्ट झाला होता. बघा, कलरसुद्धा छान आलेला आहे. आणि या खायला आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.